तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट महसूल प्रशासनाने अवैध माती वाहतुकीवर लगाम घालण्यासाठी 13 जानेवारीच्या सकाळी चोरटा बाजार येथे धडक कारवाई केली। अकोटचे उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर व तहसीलदार सुनील चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार नरेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली। गोपनीय माहितीच्या आधारे MH 30 BD 6241 क्रमांकाचा टिप्पर थांबवून तपासणी करण्यात आली। सदर वाहन माती भरून नेत असताना कोणतीही वैध परवानगी नसल्याचे आढळून आले। वाहन चालवणारा अशोक सोनाजी ओइंबे याच्या विरुद्ध गौण खनिज कायद्याअंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे। घटनास्थळी पंचनामा करून टिप्पर जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र जमाबंदी अधिनियम 1966 व पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत पुढील कारवाई सुरू आहे। या कारवाईत तलाठी SN दाभाडे व कोतवाल चेतन वडाळ यांनी सक्रिय सहभाग घेतला। त्यांच्या तत्परतेमुळे ही कारवाई यशस्वीपणे पार पडली। संध्याकाळपर्यंत संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट ग्रामीण।